सुनबाई रडत होती, सासूबाई बाजूच्या काकूकडे बसायला गेली, ती उठून आली. बाई ग सुनबाई नवीनच लग्न करून आणलेलं पोरगी रडत्या. सासूबाईनं रडणाऱ्या पोरगीच्या डोक्यावर हात फिरवला सुनबाईच्या आणि सुनबाईला सांगते, बेटा ए दीदी काहून रडते ग? कोण म्हणत असं? सासूबाई. कोणले? सुनबाईले. काय म्हणस? दीदी. कस काय वातावरण आहे वराने पाडा? मग सुनबाईले दीदीच म्हणतस का तुम्हाला? कधी नाही ना? नाही ना दीदी म्हणतेत नाही. मराल चहा भेटी तुमच्या टाईमवर. पोरीचं लग्न झालं, तिला सांगायचं बेटा जा दिल्या घरी सुखीरा, सासू सासऱ्यांना नाही वडील समज. पोरगी गेली ना विषय संपला. मग तुमच्या पोराचं लग्न करतात ना, येणारी सुनबाई तुमची सुनबाई नसेल, तिला मुलगी म्हणा, ती नक्कीच तुम्हाला माय म्हणेल. भाव बदलायचे हो. आणि सून आणि सासूचं एवढं पवित्र नातं आहे जीवाऊ, इथलं पवित्र नातं आहे, पण सर्वात सत्यानाश करून ती दिले बाकी नाही. बाईच नाही. गरमान गरमा सून सासू एकच गरमा राहतीस काका, तरी 3-3 वरीच बोलतीत नाही. तेवढं बरं वराने पाडा. माझ्या सुनबाया नाहीत नाही, अशा सासूवा नाही शे दाखव. ततानं सांग राहिलो बहिणीसवर. मला ज्या गावामा कीर्तन करत त्या गावनं सांगा ना, आवडत नाही माले. कोण बरेल घर मग ती घालली आणि आखी 100% रक्कम आठ केली आठी आखू जीवावनं भरोसा. बाकी ठिकाणी 50 जमा करलेच मी. सून आणि सासूचं एवढं पवित्र नातं, पण सगळा सत्यानाश करून ठेवलाय. काय एक ठिकाणी सुनबाई आणि सासूबाई, सुनबाईनं सासूनं भांडण व्हायला होतं काका. 2-3 वर्ष पहिले एकमेक संगे बोलत नाही. सुनबाई पोरगी व्हायला होती, 3 महिन्यांनी पोर जोकामा झोपेल होती. आता सुनबाई सासू संगे बोले नाही, सासूबाई सुनबाई संगे बोले नाही. 3 महिन्यांनी पोर जोकामा झोपेल होती. सुनबाई घर जाड राहती. पोर अचानक कुठून रडायला लाग गई. सुनबाई म्हणे घर जाडता जाडता आते जर गहू. सासूबाईला वाटीन मी का मरी गई तू का? मी जोका देतो नाही का नातले? कितले हा पुरीशे त्यानापेक्षा म्हातारीला वाटणार दिन जोका. सुनबाई घर जाळत राहिली. सासूबाई वट्टावर बसेल होती. नात उठणे म्हणशीन जोका देवाला गई. मग उत्सुक जोका द्यायला पाहिजे ना बहिणीसवर. पण बाकी नाही म्हातारीशले ब्याडग बोलाशिवाय पोट भरत नाही. ती 3च महिन्यानी पोर, पण ती पोरले सांगे सासू म्हणजे ती नातले सांगे आजी पडवाऊ व तुला कोणीच राहिलं नाही. तू पडवा बटा ऊस तोडायला निघ्यात होत्या व त्याच ना करले कडी लाग गई व तू पडवो. नुसती दोरी झाला नाही तरी एवढं गोमाल गोमाल नाही कोण जाड कोणता. सुनबाई म्हणे तुन ताबा माहिती बजाले मन ताबा म्हणून का देखच म्हणे तुले. आता सुनबाईनं घर जाणं वै की केरसोरी फेक दिनी जाडू फेक दिना. ती रडणारी पोरले झोका माई काढी. एवढी चिडेल पोर माय दूध पाजायला बसणे. ती पोर डायरेक्ट दूध पिन कर भाऊ. हे बारक्या पोर नीट बसा, नीट बसा रे. तुम्ही ते 60-60 70-70 वरीस म्हातारापेक्षा अंग टाकी बसेल. हो भाऊ अजून ते काहीच नाही रे. तुम्ही वावर मा बी पार्टी येईल नाही रे आपासून. अजून गणच मेर कुरप ना तुमले ते पहिला अंग टाक दे ना तुम्ही. त्या बी काय करते नो कावाले संध्याकाळ रोज खिचडीच राहा. याले चांगला खावाडा जा बहिणीच. तुम्ही बोलता आम्हा दरेले खिचडी ना रोज संध्याकाळी वहिनी का नवरा असा पडेला माय आज काय डोकं बोलतात टन टन का आणि बट थंडगार वाट म्हण काय नाही अंग बट जडजड खिचडी टाक देऊ माय. आता ते माणसेसले ना संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजनी का डायरेक्ट गोदडीले तर 15 रे ओ भाऊ टाका रे गोदडी टाका रे. आई बहिणी आज बी खिचडी दड खायले रे आप्पा. बाकी ना बाईसले बॅन बोलतात नाही मला खिचडी आवडत नाही असं. या संध्याकाळ नको मला सर्दी बुई खाशी बुई झाली बडं जडजड बेमार बिमार ओ सर्दी खाशी बडं एकच येतो इथला बेम काय निघत का सांग राह ना. खिचडी निवजी ब्या वाटता केले लोकेशले. दाखा बहिणी होऊन तेवढं दया करा. 2च भाकरी टाकत जा. दोन्ही नवरा बायको अर्धी खायले जा. पोरेसले अर्धी खावाडा जा. मग खिचडी थोडं कम कर टाका. या खिचडी पाहिजे पटाला तर घ्यात पोरे. या बाबा आहेत ना आव टाकलेत ना एकच गुमामा बैले बसात देत असा म्हातारा होतात पहिला. हा ते मन गेले मग 23 वरीस ना पोऱ्यानं हातले पाटा आता गया मग फिरायला राहतात. म्हणतं काय रे बावड्या हातले पाटा हात मिळ घ्या म्हणे बाबा. म्हणतं काय वेगळे काय नाही म्हणे मला बकरीन गो माल दे ना म्हणे. तिने ना बानड स्वरूप बकरीन गो माल हात बोलली ना तुम्ही ऑर्डर रंग दो द्या. तू काय काय नुसतं खिचडीवर होता तू. भाकरी खावाडा जा बरं पाहिजे तुम्हाला पाय पडत हो सोन चिडीजवर. आता सुनबाई म्हणे आता मना नंबरशे. सासूबाई सांगितली नातले पडवो व तुला कोणीच राहणे नाही वो बडा ऊस तोडाले निघ्यात व त्याच नगरले कडी लाग गई व तू पडवो. सुनबाई म्हणे आता मना नंबर आहे. ती पोरले जो कमाई काढत दूध पाजायला बसणे. इथली चिडेल पोरगी एवढी रडणारी पोरगी डायरेक्ट दूध घेईन कमाय. डायरेक्ट दूध पेस का लेकरू अजिबात नाही.
ती पोर दूध पिये नाही चिडी जायला जोर जोर मार रेडी राहते. मग आता इन माय सांगितली सुनबाई पेवाव कवणी बोलती बुकी राहते वा तू आता डोसल वाव. सासू म्हणे वा वाय आय माले मग तुलेच ना तू कसाल किडा पाडत बसली. चांगलं बोलती तुला चांगलं ऐकायला भेटत. पण आडग बोला मायचा आत ना पहिला नंबर राहत बाबा तथान्या बाईच ना बहिणीवर. तुम्ही बड्या बाया चांगल्या आहात आडेन्या बठ्ठी रक्कम आट केली मायच्या तात्या. तुमनं काहीच सांगत नाही बहिणीवर. तात्या म्हणे ते रडानं सांग द्या म्हणे. सांगी देऊ का बहिणीवर? तुमने इच्छा आहे का ऐका नाही बट असली का सांगी देऊ ना. यश भैया देखा लोके सांग रहे ना बरं आते ऋषि भैया सुन रहे हो ना आप सांगू ना. माले खरं म्हणजे स्त्री म्हणजे आदिशक्तीचा अवतार आहे. 2-5 मिनिटात सांगेल आणि सेवेला पूर्ण होईल. स्त्री म्हणजे आदिशक्तीचा अवतार आहे. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकार या मायचा आहे. माझ्यासारख्या लेकरांना तुम्हाला काय बोलायचं? माझ्यासारख्या लेकरांना तुम्हाला काय बोलायचं? तुमचा आदिशक्तीचा अवतार आहे. तुमचा अधिकार खूप मोठा आहे. पण मी जरा विनोद म्हणून बोलतो. बोलू ना बहिणी सोन राग नाही यावं ना तुमले पक्का ना. वाह दाखाव तुम्ही घर बोली दा का 3 दिन जेवण ना टाया बटावणे. मी कीर्तन मग 50 दावलं बाळ म्हणत तरी आज जी राहिली ती बिचाऱ्या. तिसले माहिती आहे काना देशना पोऱ्या आहे आपलाच पोऱ्या आहे नाही का. हो पोरगा बोली राह ना तो का राग मग बोलत नाही. मायले समजस पोऱ्यानी भाषा. भाकर ऐवजी काकर बी मागे ना पोऱ्यानी तरी माय बरोबर भाकर देस. म्हणजे या म्हणे मायात म्हणे भाषा तिथले समजस. अहो फक्त आसांसाठी बोलस खरं आहे ना माडी बोलू ना मग राग नाही करत ना दाखव. बाकी नाही बाया बोल बोल आमले माहिती तू नीचच आहे तू बोलशी बोल. तुम ना कोटे कोटे जाकेन माणूस तुम ना गाणाच मला बाडी. गाणा बी म्हणतेस तुम्ही लगीन ना अक्का खोटा राहतोच बहिणीसून बरोबर आहे की नाही. आमना धोंडाचा मग एक बाई गाणं म्हण राहते नवर देऊन करता ते गाणं बी तसंच होतं. हे तर ताईनू ना मना दादा उन्हा निमित्ते समजी गवुना माय मना हिरो उना. तथायनो ना मना बापू ना निमित्ते समजी गवुना माय मना गोविंदाउना. मी म्हणतो बा आपली मुंबई जाणं काही शक्य होत नाही. गावामा गोविंदा आली याला देखील म्हणतो मी पायटामा थंडा पाणी काय अंग दोले ना गोविंदादा कान्ना. जी काकू गाणं म्हण राहते ती काकू म्हणतं काकू मला गोविंदादा काढू बहीण म्हणतं लाईट ना काली उभा होतं तर ठीक नाही इथला नियागार होता होतो म्हणता गोविंदा आहे तू ना तर ना बरोसा झुपडी घ्या लब्बाड राज म्हणता जात तथाने बाईसने. नुसतं गाणंच मधलं बाडी आहे का गरमा वागामा सुद्धा लबाडी. काय लबाडी तुमले चांगला अनुभव आहे मनापेक्षा. तुम्ही यांना पाहिजे त्यांना पाहिजे रावण्या पावण्या करीन की जमा पैसा टाकल्या शर्ट खुंटील टाकल्या रातले जेवण करल्या तुम्ही झोपिल्या. तुम्ही रजावर उतरलात का मन माय ड्युटीवर चालू असतो ना किसा जामलाले तुम्हाला टीएल पैसाच नाही 500 उपाड दिसता काय मग चेक करा काय रे 500 कमी बरं आहे ना ताकू वरते रुबाब रास उलटा चोर कोतवाल कुडाटे. तुम्ही मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकाव देईन तुमले सुम मारा नाही हो म्हणा बाप बटा बरोबर आहे घ्या 500 गई घ्या. तुम्हाला पाहिजे 500-500 जमा करत रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायलेस तुम्हाला जात माटी देस मन भावनिक आणि 2 ग्राम ना कान मना बनाय देणार. आपलं डोकं काम करत नाही मागला पाडा मग तू याच्या आले दूध सापडे नाही आणि 2 ग्राम सोनं लिहिणं कसं. पण एवढं पॉईंट नोट करा भले चोरी चोरीशनी सोनं बनावस पण तुम्हावर जर काही संकट होणार ना ते चोरीनं पैसाच न बनायला सोनं जाऊ द्या पण मायरवालाच न बनायला बी काढीन दे देसल्या अहो माय संकटनं निवारण करल्या मला सीझन मा बनाय दिजात एवढी प्रामाणिक बिरात बिचारी बरोबर आहे की नाही. पहिले तुम्ही दुःख मारावू नका एवढी प्रामाणिक रास मन माय. पण या बाबा लोकेश न वय जायले तरुण भाऊले विनंती आहे दादा बाहेर ना कितला बी याज ना उचलेली जात गरमान गरमा उचल जात नका कारण मना धोंडायचा माझा जवळना मित्र आहे खतले 7,000 कमी पड राहता तो म्हणे दुसऱ्याला बी याज दिसू बाईल म्हणे तुना पण होती तू दिदी तुला मी व्याज दी टाकसू बाई पाहिजे 7,000 रुपया उचलात 7,000 रुपयाना 11 वरीच जाय ना फेड राय ना 18,000 द्यावा घ्या तरी बाई 11,000 बाकी सांगस. तो म्हणे महाराज मला अजून सुधरी नाही राह ना मी कोणती बँक मा लोन उचलेले म्हणता येडी बँक मा लोन उचलेले रे भाऊ हाय बँकले सुधरत नाही रे याच कितलं लाव असं म्हणता तू 7 नि 5 नि 15 नाही तू मरच तो पेड नाही तुला कर्ज आते पिटणार नाहीच आहे. हो तुमनं ना बाहेर रडा मला बाडी गाणं म्हणा मला बाडी मग गली आली मग काय चांगलं शे का गलीमा सुद्धा लबाडीत राहत बहिणी होऊन तुम्ही तथाने बाईसने हा आटे ना कोण सांगू गलीमा काय लबाडी रास माहिती का समोरासमोर 2 घरे होतात जीवो एक बाईनं 1.5-2 वरीसनं पोरग होतं समोरला वट्टावर चालणं घे ललित बाबा समोरला वट्टावर घेते पोरग
शिवई की पोऱ्या काही आता ती घरनी मालकीन म्हणे माय एवढंच लेकरू 1.5-2 वरीस ना गिरा ना त्यान माईल बोलायली सुभरली म्हणे. मग त्या पोरांना शिवई की तो चाल ना घ्या. मग त्यान माईल सांगा म्हणे आ ताई म्हणे काय हो तुम्हाला बावड्याने आटे हा दिन म्हणे काय वेडीन गच चावे तो घर माकी राहणार म्हणा पोऱ्या काहीतला का रे हो म्हणे तुले हो म्हणा बाप हो ताई मी डोया काय दकाना नाही हो माय म्हणे म्हणा पोऱ्याने आगा म्हणे ताई तुम्ही हिंदकी जाणार म्हणे. मग दखाड दिन ना हा म्हणले हो ना द केलोर सुद्धा सांगे माय हो म्हणे खुशाल मन पोऱ्या नावली राही मन पोऱ्या काय असा कलर ना आगस का म्हणे कितली लबाडी हो म्हणजे नैष्ठा बसू दे ना बुवा असं. हा घरमा लबाडी बाहेर लबाडी गाणाच मला लबाडी आणि अगं त्यास ना गाणं ऐकीने असा आत्मागार बस ना त्यांना लगीन एक एक गाणं सांगतो ना मला टाइम बी राही ना काय काय सांगू असं जाईल मला ते त्यांना लगीन ना आडे देऊ ना गाणं म्हणा सांगू आडे म्हणते नाही लगीन ना गाणं आकू केसर ना गाणं तीच ना कोणी टाकी अंगण मा काट यंदा शिलगायचीच होती काढले राव देवा ना कोणी टाकी अंगण मा काट शिलगायचीच राव देवा आणि यंदा काही का वय ना मला म्हणता दिकाल पाहिजे तुम्ही ती खाट चिलगाय दिली मला म्हणजे ना लटका कोणी त्या गाणं म्हणू नका असं मी म्हणणार नाही त्या गाणं बी म्हणा पण आटे भगवान नाव लिवायला नका कंटाळा करत जा बरोबर आहे की नाही. यास ना एक एक गाणं आपू त्यास ना ते एक मजाकनं गाणं आहे काय म्हणतं केसरनं गाणं हे कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को आया लड्डू लाया पेड़ा लाया हो गई खाने को तैयार असंच राहत ना मावशी लड्डू लाया पेढा लाया हो म्हणा बापरे म्हणा अशी डोकं फिरणं ना ते गाणं अंतरात बदलाय टाका म्हणे हे एवढं होऊ नका त्यावर का दोन्ही भाऊ लड्डू लाया पेढा लाया अरे देवनं भजन म्हणा सांगू म्हणतीत नाही आणि देवनं म्हणा सांगू ते म्हणतीत नाही लड्डू लाया पेढा लाया कवय देव भेटी आई मनावर हा आई मनावर देव भेटी का रियाज न जाऊ द्या आटे बरं आहे तुम्हाला टोपीवाला बाबा कीर्तन लिहि पटेल बाकी ना मुकला टोपीवाला बाबा लिहि सुधरत नाही देवधरम एक स्टँडवर 75 वरीस न म्हातारा म्हण राहत 75 वरीस न म्हातारा गाणं म्हण राहतं कितला वाजनात भाऊ हां जिरेल आहे आज म्हणे 75 वरीस न म्हातारा बरं रामकृष्ण हरी म्हणान पाहिजे राधे राधे म्हणाल पाहिजे भगवान नाम चिंतन लिहायला पाहिजे 75 वरीस न म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहता आज तिने हाय रात दारू पिना सनी नशा मा खोताना बोलाव दो के बसती एक बुका मम्मा काका सुनत 75 वरीस म्हातारा आज तिने आहे रात म्हण राय ना अरे चाल जरी ती आवडी गई ना भाव आपला टाकी दे होते ना मा तात्या कसं तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही काना दीवानी हो गई तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तेरे प्यार में मैं प्रभु दीवानी हो गई दीवानी हो गई मैं मस्तानी हो गई दीवानी हो गई मैं मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ा गई तेरे वास्ते मैं प्रभु घर छोड़ा गई भगवंताने अनर्थ दिलाय ना तर भगवंताची स्तुती करायला पाहिजे. हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. इथं देवाची स्तुती करत नाही गाणाच मला बाडी घर मला बाडी गली मला बाडी मग तुम्ही मौतवर जातीस ते तोंड जाके रडती ते कर रस का मावशी तुम्ही गाडी माय उतरता तोंड जाके रडती ते कर रस का बहिणीवर बरं समजा ते आम्ही मान्य बी करले तुम्ही खरं रडतीस मग जर तुम्हाला खरंच त्या म्हातारा मा किंवा म्हातारी मा इथलं चित होतं इथला जीव होता मग गाडी माय उतरताच तुम्ही तोंड जाके रडती मग तो ड्रायव्हरले का सांगते भाऊ मन चप्पल मधला सीट मा घाल दे इथलं तोंड फिट राहत ना
एक बाई आता आहे ना हात धरत, दुसरी बाई आता आहे ना हात धरत, तरी असा पदर लायल्यावर बाजून ताई सांगत ताई पुढे समाजात बरं गटारे मला माहिती हो चालू म्हणजे गटार तोंडले पदर लायल्यावर सुद्धा गटार दिकी राहिली मायले मग तुम न कर रडा मग चित्रास का वो सोन चिडी पुरीला भाट जात राहत आहे साध्या तथाने बाईसनी आठे बड्या बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या. आमना दोंडायचा आणि एक म्हातारा गोंधळ मग खाता खाता उपडी ये दोंडायचा ना नाही होतं बा होता नव्हतं कारण व्हिडिओ व्हायरल व्हायचा जी भाऊ मला एकदा गाडीला आडावं घेतात 15-20 म्हातारा आमना दोंडायचा ना अख्खा दोंडायचा ना एक निलाई म्हणे महाराज तू मग तवच ना ते गोंधळ म्हणा म्हातारा आमना दोंडायचा नाही ना तथा नव्हता चढे मन बी कोण राहत नाही गोंधळ मग खाता खाता उपडी घ्या. कधी गावामा कीर्तन होता ते कीर्तन लिहून आणि गावामा भजन चालतात भजन लिहून आणि माझं बाबा कधी देव नाही धरम नाही कधी मंदिरवरून आणि पण गोंधळ एक बी सोडी नाही राहतच ना गाव परत अशा 2-4 राहतच ना तेवढं बरं आहे तुम्हाला गावमा नाहीच येत तसा नाही ना म्हणा नाही म्हणजे तुम्ही मला मार काढेल बोलायचे का इथलं बेकार होतं कधी देव नाही धर्म नाही पर गोंधळ एक बी सोडे नाही आणि गोंधळ खाणार इथला आनंद येतच ना बाकी नसले फक्त माहीत पडायला पाहिजे गावामा गोंधळशी संध्याकाळी ना जेवण राहत तरी सकाळी ना किसामा निंबू लई फिरतच म्हणतं बाकी ना ते बाईले सांगतात ऐ म्हणा नको रांजू अवं ते संध्याकाळी नाही हो ते दोन्ही टाइम ना तडेच मोडली जू इथला नेता तेल राहतच आणि तसंच ते म्हातारे बी होतं बस नको जेवणले त्या गोंधळले बसतच आणि त्याच ना प्रत्येक ना अपेक्षा अशी राहत ना दिनभर ना भुक्या राहतच त्याला खावाशिवाय दुसरं काही सुधरत नाही वाढपी पोऱ्यावर सुद्धा सुटी पडतं बाकी ना तो पोऱ्या सांगत भाऊ आईकडे ये ना चुलावर राही बट गई गे रे आप्पा काही सापडी नाही राहणार आणि प्रत्येक नाही साल 2-2 येतं कितला का दांगडो करत ना म्हातारा नाही साल 2 पीस होणार एक चांगलं होतं आणि एक आड्डी होती खाणाराले चांगलं समजत होय आड्डी ना मधमा मटेरियल रास म्हातारा आड्डी मानं मटेरियल वडाल घ्या आड्डीच वडली नाही चालू पंगत मा पाहिलं माड्डी ना उनी गुचकीन घ्या पुचकी वाढपी पोरी म्हणे याला पटकन शिलगाव घर म्हणे ते आपली चोरीन बादलीभर पीस काढेल कवा म्हणे आंधी म्हणे याला शिलगाव म्हणे 2 पोरीने उचलीन घर मा टाका म्हातारेल म्हणे तुला म्हातारा घ्या म्हातारीने रडायला सुरुवात करी 65 वर्षाचा म्हातारेल बी माहीत होतं हाय वाय बारच शेवा असं पण आता रडणं ते पडीन का नाही म्हातारी रडायला लागली म्हातारान करता गोंधळ मग खाता खाता उपडी जायला सुद्धा म्हातारी इथलं बारी रडस ना म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी म्हणा राम काढणे मा भजन करी रायनाथ ना म्हणा देव आणि रडानं बी आई मायले सगळं तरुण बहिणीला सांगत जोपर्यंत या माया शेत ना चौलगून रडणं शिकल्या बरं बहिणी हो रडता यावायला पाहिजे या माया शेत ना या जर चाल नाही ना रडा नाही जब चुकाय जाई आपला आमना दोंडाचा आम्हा प्राध्यापक मरणा बायको बी प्राध्यापिका बरं जी भाऊ दोन्ही नवरा बायको शिक्षक बरं का बाबा आता सर मरी घ्यात मॅडम नुसत्या रडे जोर जोर मा बाया म्हणे मॅडम असं पुंडी कितल्या बी रडण्यात ना काहीच उपयोग नाही शब्दे रडा म्हणे मग मॅडम शब्दे रडी सर नाही करता नवरा मरेल आप्पाव व भाई माझा आप्पाव म्हणतो नको मॅडम तू रडूच नको मी आपण तंगडील दोर बांधी एकला पेकीसो पण तू नको रडू बहीण म्हणतो नवरान करता असं रडणार व बाई माझा आप्पाव म्हणतो नको तू रडूच नको म्हणतो मॅडम ते रडता बी यायला पाहिजे हो म्हातारांसाठी रडस म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी म्हणा राम काढंदी मा भजन करी रायनाथ ना म्हणा देव मी ते बट सैन करली ना म्हाताराला आंघोळ देवाय गी घुसलान गाई आणि मग म्हातारी सांगस म्हणा राम व माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी गाला ना म्हणा देव अव गोंधळ मग खाता खाता मरी घ्या यान तोंड मा तुळशी ना पाला ना याला कितला गुण लागावशे बरं मन पहिलं रडेलो छातीवर दगड टीन सैन करली ना पण जय दल्लीन सांगा ना म्हातारीन सांगा ना ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी गाला ना म्हणा देव मी बडा मांचेस मा आवाज दिना इथून राम ना तोंड मा कोंबडी ना बीज ला कुची देना मनी काकू काबर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर पारमण्या कोंबड्या खात्या त्याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे लागेन का जवळ तुळशी माड घालायला पाहिजे तर घाली नाही आता तुळशी ना पाला नाही अख्ख तुळशी वृंदावन बी आणि तोंड मग खोपशी देणं तर यांना उद्धार होणार उद्धार करून घ्यायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल व्रत एकादशी करावं लागेल तर भगवंताची कृपा होते आणि जाताना नक्कीच वैकुंठाचा मार्ग सापडतो पण माडकरी असला तर विठ्ठल पैसा असल्यावर आहे ना
लांबचे सुद्धा जवळ येतात, पण पैसा नसल्यावर जवळचे सुद्धा लांब जातात. तुकोबाराय म्हणतात महाकडे पैसा अडकवतात तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तुक्या म्हणायला लागली. देवारे काय प्रसंग आणून ठेवला. तुकोबाराय चालायला लागली. पुन्हा बारकी पोरं उभी होती. त्या पोरांनी तुकोबारायांकडे बघितलं आणि बघून सांगितलंय तू क्यार कुणाका चालला. तुकोबाराय म्हणतात शानली माणसं जाऊ दे देवा, बारकी पोरं सुद्धा तुक्या म्हणायला लागली. यार काय प्रसंग आणून ठेवलाय. पण तुकोबाराय म्हणतात मला समाजाशी घेणं देणं नाही. देवा मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचं. माझे तुकोबाराय चालते झाले. मागून पत्नीनं आवाज दिला. पत्नीनं सांगितलं धनी हो चालल्यात कुठं. लेकरांना खायला काहीच नाही म्हणले. लेकरांना खायला काहीतरी आणा ना. माझ्या तुकोबारायने शेतीचा मार्ग धरावा. शेतीचा मार्ग धरावा. उसाची पेंडी घेऊन येत आहे. रस्त्याने येत असताना पुन्हा बारकी पोरं उभी होती. त्या पोरांनी तुकोबारायांकडे बघावं. तुकोबारायांना पाहून म्हणावं तुकोबाराय आम्हाला ऊस द्या ना खायला. माझ्या तुकोबारायांनी त्या दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करत यावं. पत्नी घरातून पाहते बैग काही माणूस आहे. दुसऱ्याची लेकरं उपवाशी पोटी मरताय. स्वतःची पोरं उपवाशी पोटी मरतात. दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतोय. बाई या माणसाला काही संसाराची काळजीच नाही म्हणले. दुखावलेलं अंतकरण व्हायचं. तुकोबाराय दारात आले. दारात आल्याच्या नंतर भगवंताकडे पाहते. नवऱ्याच्या हातात 2 ऊसाची टिपरे आहेत. रागा रागात भगवंताकडे बघितलं आणि देवाला सांगितलं काड्या सावड्या अरे रणकी हो तुझी पर माझ्या नवऱ्याला वेड करून तुला ग भैया देवानं. पण तू मला सांगतो माया हो, तुकोबारायांच्या पत्नीनं देवाला शिवी घालावी पण त्या मायचा तेवढा अधिकार होता म्हणून त्या मायने शिवी दिली. बरोबर कोणी बी कोणले बी गाया देव ने हा आपण बी देवले गाया देतात. बर पावसा मग मिरच्या सुकाडाला टाक देत दाबार आणि देवले सांगत देव काय चगना त्यांना शिजन मग मिरच्या आपण सुकाडानो तरी देव चगना. मग सगळे देव शे का आपण कोणी कोणालाही शिवी द्यायची नसती. बाकी ना त्या इथला बाहेर राहतस ना. ठीक आहे काही वेळेस मागचं कर्म असेल माणूस आता चांगला वागतोय मागचं कर्म काही फेडत असेल तो भाग वेगळा आहे. पण बाकी ना पक्क माहित राहत यांना दुसरा वार मग बांध काढेल राहत तरी आव सांगत भाई देव बी काय खरा ना नाही भाऊ खरा ना सांगत. दुसरा ना वारणार बरा आपला वार मला का आणि देवले सांगत देव बी काय खरा ना नाही जेव. म्हणजे कोणी कोणाला बोलावं हे पण महत्वाचं आहे. बरोबर आहे ना. देवाला शिवी घालण्यासाठी आपला अधिकार तेवढा असावा. तुकोबाराय पाहत होते ऐकत होते. स्वतःची पत्नी देवाला शिवी घालते. आता मला सांगा बसलेले श्रोतेगण तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानमानाने मोठे आहात. आपल्या घरी आपला कोणीतरी आवडता व्यक्ती यावा, आपला मित्र यावा, सखा यावा, पत्नीला सांगावं 2 कप चाटू. बायको सांगत असेल आपलं जमणार नाही तुम्ही काय करसान मागे तुमच्याकडे. कारण इथं देवाचं आणि तुकोबारायचं नातं काय माहितीये का तात्यासाहेब. देवाचं आणि तुकोबारायचं नातं एका अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. हा इतकी सगळी नातेत बहीण बंधू चुलता माय बाप गुरु सगळं काही कृष्णा. इतकं देवाशी नातं असल्यावर त्या देवाला स्वतःची पत्नी शिवी घालते सहन होत असेल का तुकोबारायांना. आता मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो. बाबा लोकांना विचारत नाही. माझ्या तरुण भावांना जे माझ्या बरोबरीचे त्यांना विचारेल. दादा तुमच्याकडे तुमचा आवडता व्यक्ती यावा, तुमचा मित्र यावा, तुमचा सखा यावा, तुम्ही पत्नीला सांगावं 2 कप चाटू. बायको सांगत शिनमाल जमणार नाही तुम्ही काय करसान. तुम्ही पत्नीला सांगितलं म्हणून मित्र येले 2 कप चाटू. बायको सांगेन ए मला जमणार नाही काय करशान. लग्न जायलेत ना बटात ना तुम्ही असा ब्रह्मचारी सारखा देखील ना तुमले लगीन समजत नाही बुवा. मी काय साधू सांग मठवर गो आज. माझा तुम्हाला प्रश्न तुमच्या मित्राचा तुमची पत्नी अपमान करते तुम्ही काय करसान. रागा रागात माणूस बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय काही करत. बरोबर आहे ना बाबा हो. कानाखाली वाजवायला अजिबात हाय काही करत नाही. आणि कानाखाली वाजवणाराच हो कानाखाली वाजवणारे पण या पहिला बाबा होता. आता आपला काय टाया बसाव जय शिवाय कान्ना खाली या बाबा वाजाड्यात ना जी भाऊ याच ना की गे आपलं मारामारी ना विषय नाही भाऊ. बेटी जेमतेम राहिल्या लगीन व्हायला सुद्धा 6 महिना बॅग खाली करत नाही. ते पोर सारा कर दक्षू चांगला वागीन ते रासू आणि जरा कदा कथा वाराला आता मारायला की सांग दिसू काढतून खिचडी लय म्हण बघणं चालणार घर. पहिला बाबाच नाही इथलं तर की या ना 2 कानमा बी देत ना तरी सुद्धा पहिल्या म्हाताऱ्या तरी बी नवरा येऊन पहिले रांदीटे चिलगाव माय आखू येईन आखू कोमचाडी. बरोबर आहे का नाही. या बाबाचं मुकलं तर की आता ना पोरेच नाही भाऊ. आपण एक बी शब्द बोलणोत ना लगेच फोन पप्पा हे मला गाणगान शिव्या देतात आणि आते ना पोरे गाणगान कितल्या गाण शिव्या देतात. नालायक मूर्ख तुला अक्कल नाही लाज नाही. इथला मात पुरी सांगते पप्पा हे मला गाणगान बोलतायत. ओ बहीण
तो भाऊ नुसता मूर्ख नालायक म्हणा तरी गाण गाण म्हण राहिली. तोच फोन तून माईल देवाला लाव आणि तून मायली चार तून बाप कितला उद्धार करे ते ना. हा ना को बाप बी बाकी ना लगेच अंडेने सांगा का जाई वाटत. बर मी त्या बापसले असं विचारच मी बोलता दाखला आहे तुम्हाला दिन. पण त्या बापसले असं विचार नाही तुम्ही बायकोले असं काहीच बोलेल नाही का. जवळ अंडेले बोलतात जाई वाटत नेता तेलच ना माहिती बाणर सुरत विठ्ठल विठ्ठल. असं एक घर दाखवा की त्या घरात भांडण होत नाही. असं एखादं घर शेका बाबा कोणतं घर तुम्हाला अनुभव मनापेक्षा मोठा आहे बसेल बाबाच ना. शेका असं एखादं घर मनी वय कमी तुम्ही डबल आहे तुमले असं एखादं घर दिखणं त्या घर मा दांगडोच वय ना निघू तुम ना मा शेका कोणी एकाच बाईंवर बोट करा. आमना नवरा बायकोनी लढाई होत नाही महाराज असं सांग. हो आरतालिकावाल्या बहिणीसोन या बहिणी उजी आरतालिका करते आपो आणि आरतालिका कशांसाठी बहिणीसोन आऊज नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी. कोणती बहिणीले वाटत आऊज नवरा पुल्ला जन्माला भेटवायला वर बोट करा अक्का व सोनचिडी 100 गरेस माय 99 हा मराली होई असं कुठे वय ना का माडी नाही बाई नाही आते काका नाही त्या मग सांग राहिल होते गण किडा पाडेल होते असं थोडी राह. कोणतं घर आहे त्या घर मध्ये आंगडून असं समोरासमोर 2 घरे होतात. ऐका समोरासमोर 2 परिवार आहेत. या नवरा बायकोची रोज लढाई होय आणि समोरना दोन्ही नवरा बायको कायम हसत राहत. ज्यान घर मा लढाई होय तू म्हणे मी बायकोन संगे इथलं चांगलं वागस तरी 3 बार 3 दाव लढाई करस. हाव भाऊ बायको संगे असं कसं वागस यान बायको कायम हसत राहस म्हणे भाऊ आता आहे रे म्हणे काय तू बायकोन संगे असं कसं वागस रे म्हणे काय होय ना. अरे मी बठ्ठ बायकोनं मन सारखं वागस तरी 3 बार 3 दाव डोकं लावस म्हणे. तू असं कसं वागस तू बायको बिन तू बी हसतच राहस म्हणे. तो म्हणे दादा तू ना गरमा जो दांगडो आहे ना तोच मना गरमा विषय फक्त मी जगानी पद्धत बदलाई टाकायची. म्हणे कस काय म्हणे मना गरमा जर दांगडो आहे ना मन बाहेर रांता लाटणं वडी फेकस म्हणे. लागी घेते ती असच नाही लागणं ते मी असच पण दांगडो ते मना बी गरमा आहे म्हणे. बिन दांगडो ना घर नाही बरोबर आहे का नाही. हो फरक इथला रास पहिला लोक पुरा उद्धार करत बायकाच ना ते लाज वाटली पाहिजे. मूर्ख तुला अक्कल आहे का थोडा इथलाच फरक पडेल बरोबर आहे की नाही. या बी बोला आहेत तुम्हाला माय पण यातले पक्क माहिती 35 मा भेटेले दुसरी ना कोटा आहे बुटी बायकोले माराना विषय असे ना पोरेच ना राहिलंच नाही. या बाबा लोकेच ना की पण आपला मित्र आपल्याकडे आलेला आहे ना आपल्या मित्राचा जर आपली स्वतःची पत्नी अपमान करत असेल तर रागाच्या भरात माणूस कानाखाली वाजवायला हाय काही करणार नाही. पण तुकोबार आहे बघा ना किती उदाहरण करण्याचे. स्वतःच्या जीवापाड स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या भगवंताचा अपमान स्वतःची पत्नी करते तरी सुद्धा पत्नीवर राग नाही केला. हे संतांचे विचार आहे. पत्नीवर राग नाही केला तात्यासाहेब. मग देवाला सांगितलं देवा ती बोलते पण मनाने लय प्रेम ऐका. स्वतःची पत्नी भगवंताचा अपमान करते. तुकोबारांना राग आला असेल ना तुकोबारांनी राग नाही केला देवाकडे बघितलं देवाला सांगितलं देवा ती बोलते पण मनाने लय प्रेमळ आहे हो तिच्या बोलण्या का नका जाऊ. आता प्रत्येक माणसाला मन असतं प्रत्येकाला अपेक्षा असते. तुकोबारांना असं वाटत होतं माझ्या पत्नीने मला समजून घ्यायला पाहिजे. ज्या समाजावर मी 65 लाख खर्च केलाय तेच लोक माझ्याकडे पैसे होते तेव्हा तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तुक्या म्हणायला लागले. अरे शानली जाऊ दे बारकी पोरं तुक्या म्हणायला लागली. घरात आलो पत्नी सुद्धा रागावते आणि महिला मातांना सांगेल बरं का
घरामध्ये दोन भूमिका जर समजदार असल्या ना, किती सुकलेला बगीचा असेल तरी फुलू शकतो. पहिले तर पत्नी आणि दुसरी म्हणजे माय. या दोन भूमिका जर समजदार असल्या ना, किती सुकलेला बगीचा असेल तरी तो फुलू शकतो. काय मत आहे काका तुमचं? पत्नी समजदार असली ना तर किती सुकलेला बगीचा असेल तरी फुलू शकतो. पत्नी किती हुशार पाहिजे माया हो, तुम्हाला सांगतो. आजचा कीर्तनकार म्हणून ऐकू नका, तुमचा भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे असं समजून ऐका. पत्नी किती समजदार पाहिजे. पतिदेव म्हणजे आपला नवरा पीर होणार ना, चेहरा देखताच बाई समजे जासाव नाराज आहे का आनंद माशे असं. कारण आपल्याला पुरुष मंडळींना माय नंतर पत्नी आणि पत्नी नंतर मुलगी हे तीन लोक जेवढं ओळखतात ना चेहरा, तेवढं कोणीच ओळखत नाही. पत्नीनं बघावं माझे पती येत आहे, काहीतरी नाराज आहेत, काहीतरी टेन्शन मध्ये. बाईनं पाण्याचा ग्लास घ्यायचा, पतिदेवांना सांगायचं घ्या पाणी. काय झालं? चेहऱ्याला पडलेला दिसायला, तुमचा काय टेन्शन मध्ये आहात का? अहो काय झालं, काय टेन्शन करताय का? मी आहे ना तुमच्या सोबत. कर्ज झालंय ना, दोघं मिळून फेडू. कितलं समाधान वाटी त्या नवराले, कितलं भारी वाटेन माडी. बरोबर आहे की नाही? हो टेन्शन नका लिया. कर्ज होई जायचे ना, मी तुम्हाला सांगे शपथ दिली वन टाइम मी बी होतो ना. तुम्ही एकला जबाबदारी का? मी मजुरी करसू, दोन्ही जण मजुरी करसू, कर्ज फेडसू, टेन्शन लिहू नका. कितलं समाधान वाटेन त्यांना. इथली भर देवाने नवराले ऐ माय टेन्शन नका लिया. कर्ज बाई घे ना, दोन्ही जण पेडसूत. जिथलं पेट ना तिथलं पेडसूत, नाही पिटणार नाही मन दिसूत. कितला सपोर्ट लागेल तर नवराले. बरोबर आहे का नाही? हो. आणि माय सुद्धा तेवढी समजदार पाहिजे. पोऱ्याना चेहरा देखताच समजी जायला पाहिजे. माय म्हण पोरगा काहीतरी नाराज आहे, पोरगा दार मावू नका. मायने लगेच सांगू भाऊ काही टेन्शन शे कर तुले, इथला का चेहरा उतारीन पिराय ना. अरे मी आयाच छे, मजुरी करसू ना, कर्ज फेडसू, टेन्शन लिहू नको. भले तो पोऱ्या तुमले जाऊ देणार नाही, तो 2 नंबर ना भागशे. पण तुम्हाला शब्दशनी जादू असते. मग इथला सपोर्ट करा ना की माणूसला अशी ताकद जाईन. तुम्ही असंच सांगा ना, बेटा काळजी करू नको रे, तुम्ही माय आयाचे मजुरी करसू तू कर्ज फेडसू, पण सुख मारा, टेन्शन लिहू नको. कितलं भारी वाटेन त्याला, घर स्वर्ग वाटेन का नाही? पण काही म्हाताऱ्या बी भलत्या भारी राहतीस. पोरगा दार मावू नका, लगेच सांगते बावड्या ये सांग बर रे, तू घेता ना दांगडो गाल दिली नाही जी बोडीले तेल लाई दिसू बरं. मग त्याला असं वाटस का तर घर येवा गे स्टँडवर पटीन बिड्या पुकील चहा पियलच बरं होतं. दोनही भूमिका समजदार असल्या पाहिजे, म्हणजे सुकलेला बगीचा फुलतो. आणि खास करून पत्नी माया हो, तुम्हाला सांगतोय बरं का, तुमचा भाऊ बोलतोय लक्षपूर्वक ऐका. पत्नीचा पतीवर किती विश्वास असला पाहिजे गणेश बाबा. तू जो भी देना चाहे दे दे मेरे सरकार, हो तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, हो तेरी मर्जी में विधाता कोई छोटा बड़ा राज दुनिया, चाहे मुझसे रूठे पर तू ना होना नाराज. हमें बंधन है बार बार, हमें कर ले तू स्वीकार, तू जो भी देना चाहिए दे मेरे सरकार. वो तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार. भक्ताचा देवावर जेवढा विश्वास आहे तेवढा पत्नीचा पतीवर असला पाहिजे. बर का बहिणीसो, जितला भक्तांना देवावर विश्वास तेवढा बायकोना नवरावर विश्वास पाहिजे. आणि तुमले बी सांगत दादा, तुम्ही बी त्या बहिणींना विश्वास बसे असा वागत जा रे. आपासो तुम्ही खत ना पैसाच माय बी 500 उपाडीन पिझ्झा तर मराल भरोसा बटी. तुम्हाकडे नाही होत बा तसा? नाही ना? नाही ना, अजिबात नाही. मी फॉरेन नाही येईल. विठ्ठल विठ्ठल तुकोबा राहायला घरामध्ये दुखावलेला अंतकरण आहे. बाहेरचे लोक म्हणतात तेही दुखावलेला अंतकरण आहे. घराच्या बाहेर निघाले 4 आजी माया बसल्या होत्या. तुकोबारांना असं वाटलं माझ्या मायसारख्या या तरी मला प्रेमानं 2 शब्द बोलतील.
पर जेव्हा तुकोबारायांना त्या आजीमायांनी बघितलं ना, तर त्यांच्या मुखातून सुद्धा एकच वाक्य निघालं, बाई गो मेल्यानं पूर्ण संसाराची राख रांगोळीच केली म्हणले बाई. दुखावलेलं अंतकरण पुन्हा ठेच लागले. तुकोबाराय म्हणतात, अपेक्षा कोणाकडनं करायची, माझ्या तुकोबारायांनी मार्गस्थ व्हावं. आता रस्त्यानं चालतात पंढरपुराचा मार्ग धरलेला, पर येणाऱ्या प्रत्येक भेटणाऱ्या साधू संताला नतमस्तक व्हायचं आणि एकच सांगायचं, साधू बाबा माझ्या अगोदर जर का तुम्हाला माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा भेटला तर माझा जयहरी सांगा, माझा रामराम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत माझे तुकोबाराय, चालतायत आणि एकच सांगतायत काय, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, संत मनविता कृपावंत, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, मनविता कृपावंत. एवढा करावं सांगा देवाना मंदार, तुम्ही सनकादिक संत मनविता एवढा करावं सांगा देवाला. प्रत्येक भेटणाऱ्या साधू संताला नतमस्तक व्हावं, एकच सांगावं, साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा, माझा रामराम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत तुकोबाराय, चालतायत पंढरपुरात प्रवेश केला. पंढरपुरात प्रवेश केला, जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहत होते. 4 पाऊल पुढे सरकले, डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहताय, 4 पाऊल पुढे सरकले. न राहता देवाना केलेला क्वेश्चन, तुकोबाराय 4 पाऊल पुढे सरकताय, विरून मागं पाहताय, नेमकं चाललंय काय? तुम्ही 4 पाऊल पुढे सरकताय, विरून मागं पाहताय, नेमकं काय चाललंय तुकोबाराय? आणि तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू होते का कसरी? तुकोबारांनी देवाकडे बघितलं, डोळ्यातून गडागडा अश्रू वाहतायत. देवाला सांगितलं, देवा काय चाललंय, ऐकायचं का तुला? एखादी मुलगी माहेर म्हणून सासरी जाते ना, एखादी मुलगी माहेर म्हणून सासरी जाते ना, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी मला तुला सोडूच वाटत नाही म्हणतात. म्हणून महाराज सांगतात, प्रमाण देताना अगोदर कन्या सांगितली, कन्याचा सूर्याशी जाय.